हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवाद्यांविरोधात भारत मोठी कारवाई करण्याची शक्यता आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं, काय उपाययोजना कराव्या यासाठी नागरी संरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. केंद्रीय गृह खात्यानं सगळ्या राज्यांना उद्या मॉकड्रिल करण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील. तसंच अशावेळी ब्लॅकआउट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. तर मुंबई आणि ठाण्यामध्ये मॉकड्रिल घेण्याबाबत नागरी संरक्षण दलाच्या कार्यालयामध्ये महत्त्वाची बैठक सुरू आहे. केंद्राच्या सूचनेनुसार कुठे आणि किती वाजता मॉकड्रिल करायचं याबाबत या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे. वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल. वेदांत, कशा पद्धतीनं हे मॉकड्रिल राबवलं जाणार आहे, दाटीवाटीची लोकसंख्या, शहराचं नियोजन हे सगळं लक्षात घेता कशा पद्धतीनं अंमलबजावणी होणार आहे? प्रज्ञा, ज्या प्रकारे गाईडलाईन्स येतील, केंद्राकडून सूचना येतील तशा पद्धतीनं राज्यामध्ये हे मॉक ड्रिल राबवलं जाणार आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन असेल, नागरी संरक्षण दल असेल, हे सर्व अधिकारी तयारी करत आहेत. त्यांच्या बैठका सुरू आहेत. नागरी संरक्षण दलाची बैठक थोड्या वेळापूर्वी सुरू झालेली आहे, ज्यामध्ये काही महत्त्वाचे अधिकारी आहेत आणि मुंबईमध्ये असेल किंवा ठाण्यामध्ये असेल, कुठे नेमकं हे मॉक ड्रिल करायचं, कशा पद्धतीने करायचं आणि कोणत्या वेळी करायचं या सगळ्या संदर्भात चर्चा केली जात आहे. आपण जी माहिती घेतोय ज्यामध्ये ज्या गर्दीची ठिकाणं आहेत, रेल्वे स्टेशन्स असतील, एअरपोर्ट असतील, हॉस्पिटल्स असतील, अशा ठिकाणी हे मॉक ड्रिल राबवलं जाऊ शकतं आणि तशा पद्धतीनं नियोजन हे नागरी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांकडनं केलं जातंय. महत्त्वाचं आपण बघितलं तर 244 जिल्हे आहेत देशभरातले. आता महाराष्ट्रातल्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाणार याची अधिकृत माहिती थोड्या वेळात आपल्याला कळेल. मात्र मुंबई आणि ठाण्यामध्ये हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि त्यासाठीची एक विशेष बैठक नागरी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांची घेतली जाते. या बैठकीनंतर खरं तर कळेल, त्याशिवाय जिल्हा प्रशासनाला किंवा मग पोलीस प्रशासनाला सुद्धा या संबंधीची माहिती दिली जाईल. NDRFच्या टीम्स असतील किंवा मग NSG कमांडो असतील, पोलीस प्रशासन असेल, अग्निशमन दल असेल, या सगळ्यांना सुद्धा या सगळं नियोजन झाल्यानंतर नाही, बरोबर आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे गाईडलाईन्स येतील ते त्या विभागाला कळवलं जाईल आणि त्यानंतर या मॉकड्रिलची अंमलबजावणी केली जाईल. वेदांत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूया. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्या